स्तोत्रसंहिता 95. उपकार स्तुतीचे गीत. या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू. आपल्या तारण दुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ. स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे. सर्व देवांहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहे. पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडविली गेली. या हो या, परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू. त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहो. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरीबा येथल्याप्रमाणे रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती, तरी त्यांनी माझी परीक्षा केली व मला पारखिले. 40 वर्ष त्या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो, हे भकलेल्या मनाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूयात. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विश्वासघात निश्चित करणार नाही. परमेश्वर करो वाचलेले वचन आशीर्वादित हो. त्याच्या नामाला मान महिमा गौरव. आमेन. हालेलुया. यावेळेस जुन्या करारातून होशे या पुस्तकातून 10वा अध्याय 12 ते 15 हे वचन आपल्यासाठी जोसेफ ब्रदर वाचतील. पान क्रमांक 1050. होशेचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि त्यातील 12 ते 15 वचन आपण ऐकणार आहोत. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी कराल. पडीत जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची वृष्टी करावी. याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. तुम्ही दुष्टतेच्या पेरणीसाठी नांगरले, अधर्माची कापणी केली. तुम्ही लबाडीचे फळ खाल्ले, कारण तू आपल्या मार्गावर भिस्त ठेवली. आपल्या पराक्रमी वीरसमूहावर भाव ठेवला. तुझ्या लोकांमध्ये कलह माजेल. युद्धसमयी शल्मनाने बेत आर्बेलास उद्ध्वस्त केले, तेव्हा आईला मुलासह आपटून मारले. तशी सर्व तटबंदीची नगरे नाश पावतील. तुमच्या दुष्टतेच्या अघोरतेमुळे बेथेल येथे तुम्हास असे होईल. प्रभातकाळी इस्रायलाचा राजा नाश पावेल. वाचलेली सर्व वचने देव बाप आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. आमेन. आमेन. यावेळेस पत्राचे वाचन होईल आणि आजचे पत्र आहेत याकोबाचे पत्र, याचा पहिला अध्याय 19-27 आपल्यासाठी अंकल वाचतील. पान क्रमांक 318. याकोबाचे पत्र पहिला अध्याय 19 ते 27. प्रेज द लॉर्ड. आपण प्रभूच्या उपकार स्तुतीसाठी आज याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय 19 ते 27 वचनं वाचूया. खरे धर्माचरण. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक मनुष्य ऐकावास तत्पर, बोलावास धीमा, रागास मंद असावा. कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. यास्तव सर्व मलिनता व उचमळून आलेला दुष्ट स्वभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ आहे असे मुळवलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहण्यासारखा माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तिथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे निरीक्षण करून ते असेच करीत राहतो, तो ते ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो. त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल. आपण धर्माचरण करणारे आहो असे कोणाला वाटत असेल तर तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ होय. देवपित्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा समाचार, त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलन ठेवणे हे होय.
आमेन. वाचलेले वचन प्रभू परमेश्वर आशीर्वाद करू. हालेलुया. यावेळेस आपण उठून उभा राहूया. शुभवर्तमानाचे वाचन होईल. आजच्या करता नेमलेलं शुभवर्तमान मत्तेकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 24व्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे येशू कृपा तू देई सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. यास्तव जो प्रत्येकजण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. मंडळींनी खाली बसावे. यावेळेस आपण आणखीन एक गीत गाणार आहोत. हॅलो. प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू आमचे नेत्र तू घड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू घड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. स्वतःची फसवणूक करून घेऊ नका या विषयावर मागच्या भागामध्ये आपण काही वचनांचं मनन केलं आणि पवित्र शास्त्राच्या आधारे ख्रिस्ती विश्वासणारा स्वतःची फसवणूक कशी करून घेऊ शकतो याचे काही उदाहरणं गेल्या भागामध्ये आपण पाहिलेले आहेत. आणि त्यातली जी 4 वचनं आपण मागच्या वेळेस पाहिले त्याची थोडक्यात उजळणी आपण यावेळेस करू. त्यातलं जे पहिलं वचन पौलाने करिंथीकरास लिहिलेलं पहिलं पत्र याचा 3रा अध्याय आणि 18वं वचन, तो म्हणतो कोणीही स्वतःला फसवून घेऊ नये, कारण ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असं तुम्हापैकी कुणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे. अशी फसवणूक आपण स्वतःला करून घेऊ शकतो की आपण फार ज्ञानी आहोत हे आपण पाहिलं. नंतर पुढे करिंथीकरास पहिलं पत्र याचा 6वा अध्याय 9वं वचन संत पौल लिहितो, अनीतिमान मनुष्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. फसू नका. जार कर्म, लोभ, व्यभिचार, चोर, मद्यपी, चहाड आणि वित्तहरण करणारे अशा लोकांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. ही दुसरं प्रकरण आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे. तिसरे प्रकार जी आपली स्वतःची फसवणूक आपण करून घेऊ शकतो, करिंथीकरास पहिलं पत्र याचा 15वा अध्याय आणि 33वं वचन, तो म्हणतो फसू नका. कुसंगतीने नीती बिघाडते. कुसंगतीने नीती बिघाडते. आणि जो चौथा प्रकार आपण पाहिला स्वतःची फसवणूक करून घेण्याचा, गलातीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 3रं वचन, तो म्हणतो आपण कोणी नसताना आपण कोणीतरी आहोत असं ज्याला वाटतं त्याचा समज आहे तो स्वतःची फसवणूक करून घेत आहे. आणि हे 4 प्रकार आपण मागच्या वेळेस पाहिलेले आहेत. पुढील जे 4 प्रकार आहेत ते यावेळेस आपण आज पाहणार आहोत. स्वतःची फसवणूक करून घेण्याचे 4 प्रकार. चला तर जाऊयात. जो 5वा प्रकार आहे त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूयात. संत पौल
गलती यातील लोकांना लिहित आहे आणि गलतीकारास पत्र याचा 6वा अध्याय आणि 7वं वचन. तो म्हणतो, फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. कारण मनुष्य जे काय पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो कोणी देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचं पीक, आणि जो कोणी आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. या वचनावर आपण थोड्या वेळ मनन करणार आहोत. तो स्पष्टपणे आम्हाला एक धोक्याचा इशारा देत आहे. तो म्हणतो, फसू नका, फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. याचा अर्थ तुम्ही देवाला मूर्ख समजू नका, देवाला तुम्ही मूर्खात काढू नका. कारण देवाचे काही नियम आहेत आणि ते अढळ आहेत, कारण आमचा देव अढळ आहे. काल, आज आणि सर्व काळ आमचा देव सारखाच आहे. आणि म्हणून 3000 वर्षापूर्वी ज्यावेळेस हे पवित्र शास्त्र लिहिलं गेलं, देवाचं वचन नमूद केलं गेलं, त्यावेळेचा जो देव आहे तो देखील आज तसाच देव आहे. आणि तो म्हणतो, मनुष्य जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो कोणी देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचं पीक, आणि जो कोणी आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. ह्याच्या विपरीत तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. आणि म्हणून संत पौल आम्हाला सांगतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह स्वभाव पूर्ण करणारच नाही. कारण आत्मा देह स्वभावाविरुद्ध आणि देह स्वभाव आत्म्याविरुद्ध आहेत, हे परस्पर विरोधी आहेत. तुमच्या जीवनामध्ये एक तर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालू शकता, किंवा तुमचा देह स्वभाव, तुमच्या देहाची कर्म ह्याच्यामध्ये तुम्ही गळून जाऊ शकता. दोन्हीपैकी एक तुम्हाला करता येईल. दोन्ही करू शकतो असं जर तुमचा समज असेल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. आणि म्हणून संत पौल म्हणतो, जो आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे, तुमचं शरीर हे त्याचं मंदिर आहे. आणि जो कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो देव त्याचा नाश करील. कारण देवाचं मंदिर पवित्र आहे आणि तेच तुम्ही आहात. तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे, देवाचं मंदिर पवित्र आहे, त्याच्यामध्ये त्याचा आत्मा वास करतो. आणि म्हणून तुमचं मंदिर, शरीर हे पवित्र ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आत्म्याच्या प्रेरणेने चालला तर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. देह स्वभावाची पेरणी केली आणि पीक सार्वकालिक जीवनाचं मिळेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. आणि म्हणून आज आपण आपले डोळे उघडले पाहिजेत, देवाच्या नियमाकडे लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ. हा जो आत्मा तुमच्यामध्ये आहे तो रोज दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालवत असतो, तुम्हाला काहीतरी सुचवत असतो. प्रत्येक वेळेस तुम्ही निर्णय घेत असताना सत्य आणि असत्य, खरं आणि खोटं, चांगलं आणि वाईट याची निवड तुम्ही करत असता. काय निर्णय तुम्ही घेत असता, प्रत्येक वेळेस तो आत्मा तुम्हाला सांगत असतो, हे कर, हे चांगलं आहे, असं करू नको, हे वाईट आहे, हे पाहू नको, हे योग्य नाही, असे विचार मनात आणू नको, ते अशुद्ध विचार आहेत. आत्मा तुम्हाला सुचवतो. जर तुम्ही आत्म्याला समर्पित केला असाल, आत्म्याने तुम्ही चालाल तर तुम्ही शेवटच्या काळी सार्वकालिक जीवनाचं पीक तुम्हाला मिळेल. पण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे चालला, आत्म्याचं ऐकलं नाही, त्याची जी ओढ आहे, हाक आहे, त्याला तुम्ही कानाडोळा केला, त्याकडे दुर्लक्ष केलं, संपूर्ण देह स्वभावाचे चोचले तुम्ही पूर्ण केले, आपल्या देहाच्या इच्छा तुम्ही भागवल्या, तर देह स्वभावापासून नाशाचंच पीक मिळणार. तुम्हाला ते करूनही सार्वकालिक जीवन मिळेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. आणि म्हणून तुम्ही, मी, आम्ही प्रत्येकजण ख्रिस्ती विश्वासणारा तुमच्या गुप्त जीवनामध्ये दररोज आत्म्याचं बी पेरत आहोत किंवा देह स्वभावाच्या बियाची पेरणी करत आहोत. प्रत्येक निर्णय तुम्ही घेता एक तर आत्म्याचं बी पेरलं जात आहे किंवा तुमचा देहाची कर्म, देह स्वभाव याचं बी तुम्ही पेरत आहात. आणि प्रत्येक क्षणाला उठता, बसता, निसता, प्रवास करत असताना, तुमच्या कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणीबरोबर तुम्ही आहात, कामावर इतर सहकार्य आहेत, सर्व ठिकाणी तुमच्या घरी तुम्ही राहता, तुमच्या रहिवाशांबरोबर ज्यावेळेस तुम्ही बोलता, वावरता, खरं किंवा खोटं, सत्य किंवा असत्य, चांगलं किंवा वाईट ह्याची पेरणी तुम्ही करत असताना एक बी पेरलं जात आहे. एक एक बी करून शेवटच्या दिवशी पीक उगवणार आहे. आत्म्याची पेरणी केली, सार्वकालिक जीवन पीक मिळेल.
देह स्वभावाची पेरणी केली, नाशाचं पीक मिळणार आहे. ह्याच्यामध्ये बदल होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही देह स्वभावाची पेरणी करता, देह स्वभावाची पेरणी म्हणजे काय? हे जो आमचा देह आहे हा अशक्त आहे आणि ह्याला काही तीव्र इच्छा आहेत, ज्याला आम्ही देहाची वासना म्हणतो. आणि ह्या देहाला देवाला नको असलेले अयोग्य असे अनुचित असे काही सुख आहेत, ते सुख ज्यावेळेस आम्ही उपभोगतो, आम्ही देहाचं बी पेरत आहोत. डोळ्याची वासना आहे, ह्या डोळ्याने ज्यावेळेस आम्ही काही अशुद्ध अमंगळ अश्लील गोष्टी पाहत असतो, आम्ही देह वासनेचं बी पेरत आहोत. रोज एक बी पेरलं जात आहे. आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका, कारण देह वासनेचं बी पेरलं, शेवटी कापणी नाशाची होणार आहे. तुम्हाला वाटेल मी सर्व देहवासना माझ्या पूर्ण करील, माझ्या देहाचे सर्व चोचले मी तृप्त करील, आणि केवळ मी ख्रिस्ती आहे, येशूला मी ओळखतो, ख्रिस्ती कुटुंबामध्ये मी जगलेलो आहे, म्हणून शेवटी मला सार्वकालिक जीवनाचं पीक मिळेल असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. आणि म्हणून तो म्हणतो देहाची कर्म कोणते आहेत हे लक्षात घ्या. पौल आम्हाला स्पष्टपणे सांगत आहेत, जार कर्म, मूर्तिपूजा, अशुद्धपणा, कामातुरपणा, वैर, कलह, मत्सर, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी आणि रंगेलपणा, ही सर्व देहाची कर्म आहेत. ह्या देह स्वभावाचं बी जर तुम्ही रोज पेरत असाल, यातली कुठली गोष्ट करत असाल, शेवटी कापणी नाशाची होणार, त्यामध्ये बदल होणार नाही. आणि म्हणून जर आमच्यामध्ये तट आहेत, फुटी आहेत, कुटुंबामध्ये दुफळी माजलेली आहे, मंडळीमध्ये 2 गट झालेले आहेत, गटबाजी आम्ही करत आहोत, एकमेकाबद्दल वैर आहे, कलह आहे, मत्सर आहे, एकमेकाबद्दल ईर्ष्या असेल, हे सगळं करून तुम्हाला वाटतं हे करून सवरून आम्ही सार्वकालिक जीवनात जाऊ, स्वर्गात जाऊ, स्वतःची फसवणूक करू नका. कारण हे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वचन मिळणार नाही, वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं. आणि म्हणून लक्षात घ्या, जशी करणी तशी भरणी, जशी पेरणी तसं पीक, त्यामध्ये बदल होत नाही. आपण प्रश्नपत्रिका सोडवतो आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न असतो, योग्य जोड्या लावा, नाही का? आणि डावीकडे काही विषय असतात, उजवीकडे काही विषय असतात, आणि मग आपण रेषा मारून त्या जोड्या लावत असतो. आता या ठिकाणी डावीकडे एक विषय आहे, आणि ती म्हणजे देह स्वभावाची पेरणी आणि आत्म्याची पेरणी. आणि उजवीकडे काही विषय आहेत, ते म्हणजे सार्वकालिक जीवन आणि नाश. आता देह स्वभावाची पेरणी याची रेष तुम्ही कुठं माराल? देह स्वभावाची पेरणी केली तर नाशाकडे. जर तुम्ही चुकूनही सार्वकालिक जीवनाकडे रेष मारत आहात, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात, तसं होणार नाही. आणि जर आत्म्याची पेरणी केली तर ती रेष कुठे गेली पाहिजे? सार्वकालिक जीवनाकडे गेली पाहिजे. ती रेष त्या ठिकाणी नाशाकडे नेऊ नका. आणि म्हणून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. हे फार महत्त्वाचं एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमचे डोळे या ठिकाणी उघडले पाहिजेत. आम्हाला काय वाटतं माहिती आहे का, ख्रिस्ती कुटुंबामध्ये मी जन्मलो, आम्ही ह्या चर्चचे फाउंडर मेंबर आहोत, इतके वर्ष मी सेवा केलेली आहे, मंडळीमध्ये सक्रिय सहभाग घेतो, त्या ठिकाणी मी दानधर्म केलेला आहे, परोपकार केलेला आहे, दर रविवारी चर्चला येतो, पवित्र शास्त्र वाचतो, प्रार्थना करतो, हे सर्व मी करतो. आणि म्हणून देह स्वभावाची पेरणी जरी केली, राग आहे, वैर आहे, कलह आहे, मत्सर आहे, हे सर्व जरी केलं तरी मी ख्रिस्ती आहे ना, आणि म्हणून मी स्वर्गात जाईन असं वाटत असेल तर आपण स्वतःची फसवणूक करत आहोत. आणि म्हणून लक्षात ठेवा, मंडळीमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. आणि या ठिकाणी एकच मंडळी आहे, सभासद आहेत, एकाच काही तितक्याच काळासाठी मंडळीचे सभासद झालेले आहेत, दर रविवारी चर्चला येतात, शास्त्र वाचतात, प्रार्थना करतात. परंतु काही दोन्ही सभासदांमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. आणि हे लगेच कळून येतं, लगेच लक्षात येतं. एक जण त्याची उन्नती होत आहे, आत्मिक जीवनामध्ये उन्नत होत आहे, दुसऱ्याची अधोगती होत आहे. एक जण देवाला संतुष्ट करणारं सर्वोत्तम जीवन जगत आहे, दुसऱ्याचं आत्मिक जीवन दैन्यावस्थेला चाललेलं आहे. एक जण आत्मिक जीवनाच्या शर्यतीमध्ये मैलोनमैल पुढे गेलेला आहे, दुसरा त्या आरामरेषेच्या पुढेच घुटमळत आहे. आणि हे स्पष्टपणे दिसून येतं. मंडळीचे जे याजक आहेत, काही वडील वर्ग आहेत, देवभिरू जे मनुष्य आहेत, त्यांना त्यांच्यातला फरक लगेच कळून येतं. कोण किती खोल पाण्यामध्ये आहे हे लगेच समजून येतं. प्रियांनो, जो देह स्वभावाची पेरणी करत असतो
तो नाशाची कापणी करेल. त्याची कुठंच आत्मिक प्रगती होत नाही. आणि जो रोज आत्म्यासाठी एक एक बी करून पेरतो त्याची आत्मिक उन्नती होऊन शेवटी सार्वकालिक जीवनाचं पीक त्या ठिकाणी तुला साध्य करता येईल. आणि म्हणून आज आम्ही त्या पेत्रासारखं होणार आहोत का? ज्यावेळेस येशू ख्रिस्त पाण्यावर चालला, पेत्राने काय म्हटलं? प्रभूजी तू असशील तर मला बोलव. आणि त्यावेळेस पेत्र पाण्यावर चालू लागला. तसे आमच्या मंडळातील थोडे काही सभासद आहेत की जो पापाचा महासागर आहे त्या पापावर विजय मिळवून पेत्रासारखं पाण्यावर चालणारे, दृढ विश्वासामध्ये पापावर विजय मिळवणारे किरकोळ थोडेसे सभासद आमच्या मंडळीमध्ये आहेत. परंतु बरेच जण त्या पाण्यामध्ये गटांगळ्या घेत आहेत, पाप सागरामध्ये बुडलेले, दैन्यावस्थेला गेलेले आहेत. कारण रोज देह स्वभावाची पेरणी ते करत आहेत. रोज रोज छोटे छोटे निर्णय जे घेत आहेत ते देह स्वभावाला धरून आहेत आणि म्हणून नाशाची पेरणी ते करत आहेत. आणि म्हणून आम्ही लक्षात घेऊयात, तुमच्या गुप्त जीवनामध्ये जिथे कोणीच तुम्हाला पाहत नाही त्या ठिकाणी एक एक दिवस रोज तुम्ही कोणतं तरी बी पेरत आहात. एक तर आत्म्याचं बी आहे किंवा देहाची कर्म, देह स्वभावाचं बी पेरत आहेत. कापणी अटळ आहे, कापणी चुकणार नाही, कापणी होणार. आणि ज्या पद्धतीने तुम्ही पेरणी केलेली आहे त्याच पद्धतीने कापणी होणार. चुकीची कापणी होईल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. आणि म्हणून लक्षात घ्या, रोज रोज जे छोटे छोटे निर्णय तुम्ही घेता, जे छोटे पर्याय तुम्ही शोधता, सत्य आणि असत्य, खरं आणि खोटं, चांगलं आणि वाईट, लबाडी आणि खरेपण, ह्याचे जे छोटे छोटे निर्णय तुम्ही घेत असाल ह्याकडे दुर्लक्ष करू नका. हे फार सहज साध्य घेऊ नका. ह्याला गंभीर परिणाम आहेत. प्रत्येक निर्णय तुम्ही घेता म्हणजे एक बी तुम्ही पेरत आहात आणि त्या बीचं पीक येणार, नक्की येणार आणि त्या प्रमाणात कापणी होणार आहे. जर तुम्ही खऱ्याची पेरणी केलेली आहे, सार्वकालिक जीवनाची कापणी कराल. खोट्याची पेरणी केली तर नाश अटळ आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, कोणची पेरणी करतात त्यावर तुमचा परिणाम अवलंबून आहे. देह स्वभावाची पेरणी म्हणजे स्वार्थाची पेरणी. जे आम्ही स्वार्थासाठी बदफैली जीवन, स्वैराचारी जीवन, मी, माझं, मला, याची जी पेरणी तुम्ही कराल पीक नाशाचंच येणार. आणि आत्मेची पेरणी म्हणजे निस्वार्थ केलेली पेरणी, इतरांसाठी केलेली पेरणी. आणि म्हणून पुढे करंथीकराच्या पत्रामध्ये संत पौल आम्हाला, याकोबाच्या पत्रामध्ये तो म्हणतो, चांगले करण्याचा तुम्ही कंटाळा करू नका, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्याला पदरी पीक मिळेल. चांगले करण्याचा कंटाळा करू नका, कारण पीक लवकरच येणार आहे. होशे संदेष्टा आम्हाला धोक्याचा इशारा देत आहे. जो कोणी धार्मिकतेची पेरणी करेल तो प्रेमाची कापणी करेल, आणि जो दुष्टतेची पेरणी करेल तो अधर्माची कापणी करून लबाडीचं पीक त्याला मिळेल. हा नियम देवाचा कुणालाही बदलत नाही. आणि म्हणून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. मनुष्य जे काय पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. स्वतःची फसवणूक करण्याचा 6वा प्रकार, याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि 22 वचन. त्यामध्ये असं म्हटलंय, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. स्वतःचा फसवणूक करण्याचा आणखी एक प्रकार याकोब आम्हाला स्पष्टपणे सांगतो. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. जर नुसते वचन ऐकणारे असाल, त्याप्रमाणे आचरण नाही, जीवनामध्ये परिवर्तन नाही, इतक्या वर्ष तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. आज माझ्यासमोर 2 प्रकारचे लोक बसले आहेत. त्यातले काही लोक निश्चित अर्थाने मी तुम्हाला सांगतो इथे फक्त वचन ऐकण्यासाठी आलेले आहेत. रविवारचा दिवस आहे, महिन्यातला पहिला रविवार आहे, प्रबोधन घ्यायचं आहे, वचन ऐकायचं, 2 तास ऐकायचं सोडून, त्यासाठीच, त्या उद्देशानेच काही लोक आलेले, फक्त वचन ऐकायचं. इथून बाहेर पडलं की ये रे माझ्या मागल्या. तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. कारण वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, नाही तर तुम्ही स्वतःलाच फसवत आहात. काही लोक असे आहेत की ते मात्र वचन ऐकतात, ते ग्रहण करतात, आपल्या अंतःकरणात रुजवतात, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करतात, क्रांतिकारक बदल घडवून आणतात, देवाला संतुष्ट करणारं जीवन जगतात. ते मात्र फार थोडके आहेत. अगदी बोटावर मोजण्याइतके लोक, ते मात्र नक्कीच स्वतःची फसवणूक करून घेत नाहीत.
कारण जर तुम्ही आचरण करणारे नसाल, केवळ वचन ऐकणारे असाल, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेता. आम्ही कोणत्या गटामध्ये मोडतो, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि हे जे 2 गट आहेत, येशू ख्रिस्ताने आम्हाला स्पष्टपणे एक उदाहरण दिलेलं आहे. आणि ते उदाहरण म्हणजे बांधकाम करणाऱ्याचं उदाहरण. येशू म्हणतो 2 घर बांधणारे लोक माझ्यासमोर आहेत. त्यातला एक सुज्ञ आहे, शहाणा आहे, दुसरा मूर्ख आहे. या शहाण्या किंवा सुज्ञ मनुष्याने घर खडकावर बांधलेलं आहे आणि जो मूर्ख आहे त्याने आपलं घर वाळूत बांधलं. दोघांचं बांधकाम पूर्ण झालं. बाहेरून दिसायला दोन्ही घरं सारखेच, सारखाच साचा, सारखंच प्लॅनिंग केलेलं, दारं खिडक्या सारखेच आहेत, दोघांना रंगही सारखा आहे. दिसायला दोन्ही घरं सारखे दिसतात, कारण दृश्य भागामध्ये दोन्ही घरं सारखेत, पण जो गुप्त भाग आहे, जो पाया आहे, त्याच्यामध्ये फरक आहे. तो आम्हाला दिसत नाही. एकाचा पाया खाली खोल जमिनीत खडकावर आहे, दुसऱ्याचा पाया भुसभुशीत वाळूवर आहे. तसेच आमच्या मंडळीतील लोक आहेत. बाहेरून दिसायला सर्व सारखेच दिसतात. शेरडण मेंढर एकत्र आहेत, गहू आणि भुसा एकत्र आहेत, नीती आणि अंतिमा सगळे एकत्र आहेत. वरून काहीच दिसत नाही, वरून सगळे सारखे वाटतात. गुप्त जीवनामध्ये फरक कुठे आहे? काही खडकावर आपलं जीवन बांधलेलं आहे, काहींनी भुसभुशीत वाळूवर आहे. काही वचन ऐकून ते पाळणारे आहेत, जे शहाणे आहेत. नुसते वचन ऐकून सोडणारे आहेत, त्यांचा पाया भुसभुशीत आहे. आणि मग काय झालं? मग येशू म्हणतो, मग पाऊस आला, पूर पडला, वारा सुटला आणि त्या घराला लागला. तेव्हा खडकावर राहणारं घर टिकून राहिलं. जे वाळूवर होतं ते पडलं, अगदी कोसळून पडलं असं म्हटलेलं आहे. आता हा सुज्ञ मनुष्य ज्याने खडकावर बांधलं आणि मूर्ख मनुष्य ज्याने वाळूत बांधलं, ह्याच्यात फरक काय? लक्षपूर्वक ऐका. येशूने काय म्हटलं? येशू म्हणतो, जो माझं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतो तो एखाद्या सुज्ञ मनुष्यासारखा आहे ज्याने आपलं खडकावर बांधलं. आणि जो माझं वचन ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो एखाद्या मूर्ख मनुष्यासारखा आहे ज्याने आपलं घर वाळूत बांधलं. प्रियांनो, आज माझ्यासमोर 2 प्रकारचे लोक आहेत. आज देवाचं वचन आमच्या समोर आलेलं आहे. हे परखड वचन त्याने आम्हाला सांगितलेलं आहे. ते सत्य आमच्या डोळ्यासमोर आलेलं आहे. ते आमच्या अंतःकरणापर्यंत येऊन भिडलेलं आहे. पण जो कोणी हे वचन ऐकून त्याप्रमाणे बाहेर जाऊन वागणार आहे, त्याप्रमाणे आचरण करणार आहे, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणून देवाला संतुष्ट करणारं जीवन जगणार आहे, तो एखाद्या सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल की ज्याने आपलं आध्यात्मिक जीवन खडकावर मजबूतपणे बांधलेलं आहे. आणि जो इथे येऊन नुसतं वचन ऐकून ग्रहण करेल आणि बाहेर गेल्यावर तसं वागणार नाही, तो एखाद्या मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. स्वतःची फसवणूक तो करून घेईल. कारण नुसतं वचन ऐकणारे तुम्ही असाल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात. त्याप्रमाणे आचरण करणारे असा. हे अत्यंत महत्वाचं आहे, आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. नुसतं वचन ऐकून सार्वकालिक जीवनात जाता येत नाही. एकदा एक श्रीमंत मनुष्य येशूकडे आला आणि तो म्हटला, सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणते काम केलं पाहिजे? किती सुंदर, मार्मिक आणि महत्वाचा प्रश्न विचारलाय. श्रीमंत आहे, तरुण आहे, ख्रिस्ताकडे आलाय, जो म्हणतो की मी जीवन आहे, त्या ख्रिस्ताकडे येऊन तो म्हणतो सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? येशूने त्याला काय उत्तर दिलं? येशू त्याला म्हटला, जीवनात प्रवेश करू पाहतो तर काय म्हटला तो माहितीये कोणाला? तर आज्ञा पाळ म्हटला तो. जीवनात प्रवेश करू पाहतो तर आज्ञा वाच असं नाही म्हटला, आज्ञा पाठ कर असं नाही म्हटला, आज्ञा समजून घे असं नाही म्हटला. जीवनात प्रवेश करू पाहतो तर आज्ञा पाळ. त्या आज्ञा पाळल्याने जीवनात प्रवेश होईल. आज्ञा पाळल्या नाही तर तुम्ही फक्त स्वतःची फसवणूक करून घ्याल. दर रविवारी मी चर्चला आले, संदेश कानावर पडले, उत्तम वचन ऐकलं, शास्त्र वाचलं, पण वचनच पाळलं नाही, आज्ञा पाळल्या नाहीत. यू आर फुलिंग युअर सेल्फ. तुम्ही स्वतःचीच फसवणूक करून घेतात. शेवटी पस्तावा होईल, पश्चाताप करण्याची वेळ येईल. ते न्यायाच्या दिवशी फार उशीर झालेला असेल. आत्ताच डोळे उघडा आणि स्वतःची फसवणूक होण्यापासून सावध राहा. वचन पाळल्याने सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळतो. आपल्या चर्चची वेळ काय हो? कुणी सांगू शकाल कितीपासून कितीपर्यंत आपलं चर्च असतं साधारणपणे? दर रविवारी 9:30 ते 11:30, साधारण 9:30 ते 11:30 2 तास आपलं चर्च असतं, नाही का? पण मला असं वाटतं आज तुम्हाला सांगण्याची गरज आहे, आमचं खरं चर्च रविवारी सकाळी 11:30ला सुरू होतं. ज्यावेळेस तुम्ही सर्वजण वचन ऐकून ह्या चर्चमधून बाहेर पडता त्यावेळेस तुमचं चर्च सुरू झालेलं असतं. आणि ते चर्च संपतं कधी?
दुसऱ्या रविवारी सकाळी 9:30ला ते संपतं. तुमचं चर्च सोमवार ते शनिवार. ज्यावेळेस तुम्ही घरी जाता, तुमचे रहिवासी आहेत, तुमचे शेजारचे आहेत, त्याशी तुम्ही कसं वागता, कसं वर्तन तुमचं असतं. आमचे कॉलेजमध्ये जाणारे ख्रिस्ती तरुण तरुणी मित्रांशी कसं वागत आहेत, कोणतं वर्तन ते करत आहेत, कोणतं त्या ठिकाणी व्यसन त्यांना लागलेलं आहे, फार महत्त्वाचं आहे. आमच्या ऑफिसमध्ये आमचे सहकारी आहेत, ख्रिस्ती तर अधिकारी आहेत, यांच्यासमोर आमचं आचरण कसं आहे. चर्च तिथं आहे. सार्वकालिक जीवन वचन पाळण्यामध्ये आहे, नुसतं ऐकण्यामध्ये नाही. नुसतं ऐकून आपल्या कानाची खास जिरू नका. वचन पाळलं नाही, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहोत. सार्वकालिक जीवन मिळणार नाही. आणि म्हणून आपण थोड्या वेळ मोबाईल चार्ज करतो, पण दिवसभर त्याचा वापर करतो. तसं रविवार 2 तास फक्त चार्जिंगची वेळ आहे. वचन ऐकून चार्ज व्हायचं, पण खरा वापर कधी असतो. ह्या मंदिरातून बाहेर पडल्यावर आठवड्याभर त्याचा वापर करणं, ते वचन आचरणात आणणं, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणणं, वाईट ते सोडून देणं, चांगलं ते धरणं, ख्रिस्ताला अनुकरण करणं, ह्याच्यामध्ये खरा सुज्ञता आहे. ते घर खडकावर बांधलेलं मजबूत असं असणार आहे. परंतु दुर्दैवानं असं आहे, मराठीमध्ये एक म्हण आपल्या सर्वांना ठाऊक आहे, कळतंय पण असं येते. कळतं सगळं हो, प्रत्यक्षात करायची वेळ येते, तो क्षण येतो, ती संधी येते, त्यावेळेस मात्र ते वळत नाही. सैतानाने आम्हाला इतकं गुलामगिरीत टाकलेलं आहे, पापाच्या विळख्यात आम्ही एवढं अडकलेलो आहोत की आम्ही वळत नाही. दिवसेंदिवस, महिने, वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी आमची प्रगती कुठंच नाही, अधोगतीला चाललेलो आहोत. ही आमच्या ख्रिस्ती समाजाची दैन्य अवस्था, ही आमची शोकांतिका आहे. नुसतं वचन ऐकणारे असू नका. हो, खूप वर्ष वचन ऐकलं, सोडून द्या, आता त्याप्रमाणे वागायला सुरू करा. आणि ही केवळ आमचाच प्रश्न नव्हता बरं का. देवाचा महान सेवक संत पौल, त्याच्या मनातील कथा आणि व्यथा, त्याच्या मनातील गुप्त गोष्टी आम्हाला प्रगट करत आहे. पहा, जरी तो संत पौल असला तरी काही चुका तो लपून ठेवत नाही, स्पष्टपणे तो कबूल करतो. रोमकरास पत्राचा 7वा अध्याय तो काय म्हणतो माहिती आहे का? माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काहीच चांगलं वसत नाही. पहा, स्पष्ट तुम्ही वचन वाचा तिथं, रोमकरास पत्र 7वा अध्याय. कारण इच्छा करणे मला सुचते, पण चांगले करणे हे मला साध्य होत नाही. इच्छा तर खूप आहे, पण मला खूप वाटतं चांगलं करावं, चांगलं वागावं, चांगले विचार आणावेत, चांगलं आचरण ठेवावं, पण त्याप्रमाणे चांगलं वागणे मला सुचत नाही. जे करावं असं वाटतं ते मी करत नाही, जे करावं असं वाटत नाही असं वाईट तेच माझ्या हातून घडतं. आणि करावं असं वाटत नाही असं वाईट ते माझ्या हातून का घडतं, मी करतो असं नाही, माझ्या ठाई असणारं पाप ते मला करायला होतं. आमच्या अंतःकरणाचं पाप इतकं भयंकर आहे की जे आम्ही इच्छितो ते आम्हाला करू देत नाही. जे करूण्याची आपली इच्छा असते तेच आमच्या हातून घडतं. हा संत पौलाचा देखील हाच प्रश्न होता. ह्या समस्यामध्ये तो अडकलेला होता, ह्या व्यूचक्रामध्ये तो अडकलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो, माझा अंतरात्मा नियमशास्त्राला हर्ष करतो. नियमशास्त्र वाचलं, आज्ञा वाचली की मला हर्ष होतो, मी आनंदित होतो. पण माझ्या शरीरामध्ये एक निराळाच नियम मला दिसतो. तो नियम माझ्या मनातल्या नियमाला कैद करतो आणि माझ्या अवयवाच्या पापाच्या नियमाचा स्वाधीन करतो. किती मी कष्टी मनुष्य, या मरणाधीन देहापासून मला कोण सोडवेल. संत पौल हे म्हणत आहे, होय, मनामधून खूप इच्छा आहे देवाच्या इच्छेप्रमाणे करावं, देवाला संतुष्ट जीवन जगावं, पण हा जो देह आहे ना तो खूप अशक्त आहे. तो म्हणतो, हा देह नेहमी मला देहाची कर्म म्हणजे राग, द्वेष, हेवा, मत्सर, गर्व हेच करायला भाग पाडतो. सर्व प्रकारचा लोभ माझ्यामध्ये आहे. मनात खूप वाटतं करू नये, पण तेच माझ्या हातून घडतं. या मरणाधीन देहापासून मला कोण सोडवल. संत पौलाचा प्रश्न आहे. आणि म्हणून ह्याच्यावर मात करण्यासाठी देवाच्या कृपेने, ख्रिस्ताच्या कृपेने आम्हाला हे सर्व सोडून त्याची आज्ञा पाळणं गरजेचं आहे. होय, ख्रिस्ती लोक खूप ऐकतात. आम्ही बरेचसे संदेश ऐकले, आता तर इंटरनेट पण आहे. आणि मग काही चर्चेसमध्ये तर वेगवेगळे त्या ठिकाणी उपदेशक बोलवले जातात, मोठमोठे देवाचे सेवक जे स्वतःला मोठे समजतात. अनेक इव्हँजलिस्ट झालेले आहेत, अनेक अपॉस्टल स्वतःला प्रॉफिट म्हणणारे देवाचे खूप आहेत. ऐकणं खूप होतं, पण त्याप्रमाणे आम्ही करतो का? प्रियानो, ऐकणं आणि करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तो फरक काय आहे तर देवाचं वचन ऐकणं म्हणजे भोजन केल्यासारखं आहे. आम्ही रोज जेवतो, 3 टाइम जेवतो, गरजेचं आहे, कारण त्याशिवाय आम्हाला ऊर्जा मिळणार नाही.
होय, देवाचं वचन ऐकणं म्हणजे तुम्ही भोजन करतात. आणि बरेच जण काय करतात माहिती आहे का, पोट भरून घशाशी येऊपर्यंत जेवतात, भरपूर वचन ऐकतात, पण जेवल्यानंतर एक विशिष्ट क्रिया त्या भोजनावर होणं गरजेचं असतं आणि त्याला म्हणतात पचनक्रिया. होय, त्या जठरामध्ये पोटामध्ये ते सर्व अन्न ढवळलं जातं, त्याच्यावर रसायनं ओतले जातात, त्यावर एक प्रक्रिया होती आणि हे अन्न नंतर शरीरात शोषून घेतलं जातं आणि त्याचं रक्त मांसामध्ये ज्यावेळेस परिवर्तन होतं त्यावेळेस आमच्या शरीराला ऊर्जा मिळते. पचनक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. पण तुम्ही कल्पना करा, समजा तुम्ही भरपूर जेवला, पोटभर जेवला अगदी घशाशी येऊपर्यंत आणि त्याची पचनक्रिया झाली नाही तर काय होईल? काय होईल? आमचं शरीर आहे ना, एक अद्भुत शरीर आहे. हे शरीर काय करतं माहिती आहे का, जे अन्न पचलेलं नाही ते भडाभडा ओकून बाहेर काढतं, कारण पचलंच नाही तर खाणार काय. असेच आमच्या ख्रिस्ती लोकांचं जीवन झालेलं आहे. ऐकतात भरपूर, वचन भरपूर ऐकले, बुद्धीमध्ये सर्व तेच आहे, संपूर्ण पवित्र शास्त्र पाठ आहे, पण पचनक्रिया कुठं आहे? ऐकलेलं वचन आचरणात कुठं आणतात? तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात. नुसतं वचन ऐकणारे असू नका, त्याप्रमाणे कृती करणारे असा, नाही तर तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. आणि ह्याच्याबद्दल संत पौल त्याला वॉर्निंग देत आहे, धोक्याचा इशारा देत आहे. तो म्हणतो, पहा, शेवटल्या काळी कठीण दिवस येतील, कारण लोक सुशिक्षण ऐकण्यापासून घेणार नाहीत, सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर स्वतःच्या कानाची खाज जुरवण्यासाठी स्वेच्छेचाराने आपल्यासाठी शिक्षकांची गर्दी करतील. आम्हाला पाहिजे तसं, आम्हाला आवडेल तेच वचन सांगणारे शिक्षक, देवाचे सेवक याची गर्दी होईल, तेच लोकांना लोक बोलवतील, ख्रिस्ती लोक. आणि तो म्हणतो, ते सत्य ऐकण्यापासून फिरतील आणि कल्पित कहाण्यांकडे वळतील. असे दिवस लवकरच येत आहेत. आपल्या कानाची खाज जिरवण्यासाठी ऐकायचं, तिथं सोडून द्यायचं आणि आहे तसंच जीवन जगायचं. ये रे माझ्या मागले. आणि यासाठी याकोब सांगत आहे, जो कोणी वचन नुसते ऐकून घेतो तो त्याचे प्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख बघण्यासारख्या मनुष्यासारखा आहे. पहा, लक्षात, फार महत्वाचं उदाहरण या ठिकाणी याकोब देत आहे. तो जो कोणी वचन ऐकतो, आता तुम्ही वचन ऐकत आहात पण त्याप्रमाणे वागत नाही, तो मनुष्य कसा आहे? आरशात आपले शारीरिक मुख बघण्यासारखा आहे. तो आरशात स्वतःला बघतो, मग तिथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तिथेच तो विसरतो. हे कोण लोक आहेत? जे फक्त वचन ऐकतात. आपण सकाळी उठल्यानंतर, कामाला जाण्यापूर्वी किंवा तुम्ही आज चर्चला आला, बाहेर निघण्यापूर्वी आपण काय करतो? प्रत्येक जण स्वतः आरशापुढे उभं राहतो, नाही का? आरशापुढे उभं राहून आपण स्वतःला पाहतो. का बरं आपण पाहतो? माझे काही अवतार कसा आहे हे आपण थोडक्यात आरशात पाहत असतो, नाही का? माझे केस विसरलेत का? दाढी वाढलेली आहे, कपडे चुरगळलेले आहेत, विशेषतः आमच्या माता बहिणी आहेत, लिपस्टिक बरोबर लागले का नाही, नाही का? मेकअप बरोबर झालाय का नाही, साडी व्यवस्थित आहे का, ड्रेस. आपण स्वतःची सुधारणा करून, स्वतःला नीट नाटकं करून, डाग किंवा सुरगती असून काढण्यासाठी आपण आरशात पाहत असतो. याकोब म्हणतो, तुम्ही जर वचन ऐकणारे असाल तर आरशात पाहण्यासारखं आहे. आज तो आरसा देवाच्या सेवकाने तुमच्या समोर ठेवलेला आहे. पवित्र आत्म्याने तो आरसा ठेवलेला आहे की केवळ वचन ऐकणारे असू नका, त्याप्रमाणे आचरण करणारे असा. तुम्ही जर आरशात स्वतःला पाहिलं आणि ह्या मंदिराच्या बाहेर जाऊन पुन्हा तसंच वागला, त्या जीवनामध्ये परिवर्तन आणलं नाही, वचनाप्रमाणे आचरण केलं नाही, अशा मनुष्यासारखा आहे. तो स्वतःला पाहतो, तिथून निघून जातो आणि आपण कसे होतो ते विसरून जातो. तुम्ही कल्पना करा, सगळं आपला अवतार झालेला आहे, केस विस्कटलेत, कपडे चुरगळलेले आहेत, आरशात पाहिलं आपल्याला सुधारण्याची गरज आहे, आपण कुठेतरी उन्हे आहोत हे पाहून तो मुलगा किंवा ती मुलगी तशी जर इंटरव्ह्यूला गेली, त्याला काय म्हणतील? मूर्ख आहेत म्हणतील. मूर्खपण आहे. त्या ठिकाणी सुधारण्याची गरज आहे, उन्हे पण काढून टाकायला पाहिजे, अवतार बदलला पाहिजे. तसं न करता आरशात पाहिलं खरं, कुठं चूक आहे कळली, पण ती सुधारणा केली नाही, तुम्ही मूर्ख ठराल. स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. आणि म्हणून याकोब आपला इशारा देत आहे, तो अशा मनुष्यासारखा आहे की स्वतःला पाहून निघून जातो आणि त्या ठिकाणी आम्ही कसं होतो तिथेच विसरून जातो, आपली सुधारणा तो करत नाही. अशा प्रकारे आम्ही आहोत का? ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो, आपल्याला काही त्रास होत असतो, मग डॉक्टर आपल्याला काही विशेष तपासण्या सांगत असतात आणि त्या तपासण्या केल्यानंतर मग डॉक्टर आम्हाला बोलवतो आणि तो रिपोर्ट आम्हाला देत असतो.
आणि मग डॉक्टर आम्हाला सांगतो की पहा आम्ही काय तपासण्या केलेल्या आहेत आणि असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे की तुमच्या शरीरामध्ये कॅन्सर आहे आणि कॅन्सर भयंकर आहे. प्रश्न होता आता काय डॉक्टर, आता ह्या कॅन्सरला ट्रीटमेंट केली पाहिजे, ट्रीटमेंट केला तर हा कॅन्सर आटोक्यात येईल. आणि तुम्ही म्हणता नाही राहू द्या डॉक्टर, असं त्याला काय होतं, ट्रीटमेंट ज्यावेळेस जरा जीवावर बेतल ना, किडनी फेल होईल, हार्ट फेल होईल, त्यावेळेस पुढं बघता येईल असं आपण कधी म्हणतो का? ज्यावेळेस आपल्याला कळतं की माझ्या शरीरामध्ये कुठेतरी कॅन्सर आहे, आपण सतर्क होतो, दक्ष होतो, आणखी 4 डॉक्टरांचा सल्ला घेतो, हजारो रुपयांचा खर्च करून तपासण्या करतो, ज्या अधिक तपासण्या त्या करतो, ट्रीटमेंटसाठी लाखो रुपये खर्च करतो. हा माझा कॅन्सर शरीरातून गेला पाहिजे यासाठी वाटेल ते प्रयत्न करतो. आम्ही कर्ज काढून देखील ट्रीटमेंट घेतो. पण ज्यावेळेस आमच्या आत्म्याला कॅन्सर लागलाय हे आम्हाला समजतं, आम्ही म्हणतो जाऊ दे, काय फरक पडतो एवढा, आहे तसंच वागू, कोण बघतंय आपल्याला. स्वतःची फसवणूक करू नका. केवळ वचन ऐकून तसंच जाऊ नका आणि परत तसंच वागू नका. वचनाप्रमाणे आचरण केलं नाही, हा कॅन्सर जो पाप रोग तुम्हाला जडलेला आहे, ज्याने तुमच्या आत्म्याला पोखरून काढलेलं आहे, ह्याची ट्रीटमेंट जर तुम्ही आता घेतली नाही तर न्यायाच्या दिवशी तुमचे डोळे उघडतील तेव्हा खूप उशीर झालेला असेल. त्यावेळेस तुम्हाला काहीच करता येणार नाही. संधी फक्त मरेपर्यंत आहे. आजच तारणाचा दिवस आहे, आजपासून सुधारणा करा. केवळ वचन ऐकणारे असू नका, त्याप्रमाणे आचरण करणारे असा, नाहीतर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. आणि म्हणून आज एक पाळक या नात्याने तुम्हा प्रत्येकाला एक विनंती करू इच्छितो. तुम्हाला मी एक गृहपाठ देणार आहे, एक होमवर्क देणार आहे. आत्ताच लगेच काही जणांच्या कपाळावर आठे आले, अरे बापरे आता होमवर्क काय असेल. प्रियानो काळजी करू नका, फार अवघड नाही आहे. कुठलाही अभ्यास करायचा नाही, स्वतःला त्रास द्यायचा नाही. घरी गेल्यानंतर 2 मिनिटाचं काम आहे. प्रत्येकजण घरी गेल्यावर आपल्या घरच्या आरशासमोर स्वतः उभं राहा आणि स्वतःला आरशात पहा. उभं राहून स्वतःला आरशात पहा, फक्त 2 मिनिटं. आणि तुम्ही स्वतःला कोण म्हणून पाहतात याचं थोडंसं आत्मपरीक्षण करा. पण ह्या वेळेस आरशामध्ये तुमचं शारीरिक रूप पाहू नका, तुमचं जे आत्मिक रूप आहे, जो तुमचा आत्मा आहे, अंतरात्मा आहे, त्याच्याकडे पहा. तो तुम्हाला कसा दिसतो हे थोडं जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आरशामध्ये तुमचं स्वरूप तुम्हाला कसं दिसलं पाहिजे ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, त्या हिशोबाने तुम्ही आरशामध्ये पहा. त्याचं उत्तर असं आहे, ज्यावेळेस परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आणि त्याला मनुष्य घडवायचा होता, त्यावेळेस परमेश्वर काय म्हटलं? उत्पत्तीचं 1 अध्याय 26 वचन, चला आपण आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्याशी सदृश्य असा मनुष्य निर्माण करू. हे तुमचं प्रतिरूप आहे. त्या आरशामध्ये पाहिल्यानंतर जर तुम्हाला स्वतःचं मध्ये देवाचं प्रतिरूप आणि देवाची सदृश्य असं तुम्ही स्वतःला पाहत असाल तर देवाची स्तुती असो. पण जर ते तुमचं रूप नसेल, तुम्ही देवाच्या प्रतिरूपाचं देवाची सदृश्य नसाल तर प्रियांनो उणिवा आहेत, सुधारा. दुर्बलता आहे, सशक्त व्हा. अशक्तपणा आहे, नीट करा. स्वतःमध्ये सुधारणा करा, नाहीतर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात. केवळ वचन ऐकणारे असू नका, त्याप्रमाणे आचरण करणारे असं. आणि एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही आरशासमोर उभे राहाल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, आरशाचा एक नियम आहे. तो नियम असा आहे, आरसा कधी खोटं बोलत नाही. आरसा कधी खोटं बोलत नाही. जे सत्य चित्र आहे, स्पष्ट आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार. आज घरी गेल्यावर स्वतःकडे पहा, नीट निरखून पहा. जे तुम्हाला दिसतं त्याप्रमाणे सुधारणा करा, नाही तर तुम्ही स्वतःची फसवणूक केलेली असेल. स्वतःची फसवणूक करण्याचा 7वा प्रकार, याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि 26 वचन, त्या ठिकाणी असं म्हटलंय, आपण धर्माचरण करणारे आहोत असं जर आपल्याला वाटत असेल आणि तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि स्वतःची फसवणूक करून घेत असेल तर त्याचं सर्व धर्माचरण व्यर्थ आहे. स्वतःची फसवणूक करण्याचा 7वा प्रकार, आपण धर्माचरण करणारे आहोत. हो, ख्रिस्ती लोक खूप धार्मिक असतात. हो, आमच्या प्रत्येक मंडळीमध्ये रोज शास्त्र वाचन, प्रार्थना, उपवास, दानधर्म, दर रविवारी चर्चला, आता लेंथमध्ये 40 दिवस तर विचारू नका, सर्व चालणं. धर्माचरण खूप आहे, खूप धर्माचरण केलं, पण आपल्या जिभेला आळा नसेल, तुमचं धर्माचरण व्यर्थ. तुम्हाला आवडो न आवडो, पटो न पटो, तुम्हाला चांगलं वाटो न वाटो, तुमचं धर्माचरण व्यर्थ आहे जर तुमच्या जिभेला आळा नसेल तर. आणि म्हणून लक्षात ठेवा, खूप धर्माचरण केलेलं आहे, दानधर्म केले, परोपकार केलं, प्रार्थना केला, उपवास केलं, पण तुमची जीभ जर चरचर चालते, त्याला आळा नसेल,
तर परमेश्वर म्हणतो 100त 0 मार्क. धर्माचरण 0. किती धर्माचरण तुम्ही करा. आणि म्हणून लक्षात घ्या, मी खूप धर्माचरण केलं, मंडळीमध्ये मी सक्रिय सहभाग घेत आहे, माझं कुटुंब परमेश्वराला त्या समर्पित आहे, मी खूप धर्माचरण करतो, म्हणून माझी जीभ जरी चालली, एकमेकाला दूषणं दिले, एकमेकाचं उनदुनं काढलं, एकमेकाला नालस्ती केली, निंदा केली, तरी मी स्वर्गात जाईल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात. कारण धर्माचरण खूप आहे, पण जिभेला आळा नाही तर धर्माचरण व्यर्थ. हे लक्षात घ्या, आपले डोळे तुम्ही उघडा. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे याकोब सांगतो जीभ ताब्यात ठेवण्याबाबत. तो काय म्हणतो माहिती का? कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण. फार महत्त्वाचे शब्द आहेत. विचार करून तुम्ही शब्द बोला. तुम्ही जर बोलण्यात चुकत नसेल तर तो मनुष्य पूर्ण, कारण तो आपलं सर्व शरीर आपल्या काह्यात, आपल्या नियंत्रणात ठेवू शकतो. जीभ हा छोटासा अवयव असून मोठमोठ्या गोष्टींची फुशारकी करते. लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते, असं तो आम्हाला धोक्याचा इशारा देत आहे. जीभ काय आहे? लहानसा अवयव आहे, पण ही लहानशी आग जसं मोठ्या रानाला पेटवते तसे ही छोटीशी जीभ तुमचं संपूर्ण शरीर अमंगळ करू शकते. मोठं रान आहे, पेटवण्यासाठी काय लागतं? छोटीशी आग. गेल्या महिन्यातच आपल्याला अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिस या ठिकाणी जो वणवा पेटला होता त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली असेल. छोट्याशा आगीने सुरुवात झाली, परंतु अमेरिकेसारख्या शहरामध्ये लॉस एंजेलिस ज्या ठिकाणी हॉलिवूडचे अनेक ॲक्टर्स राहतात, सर्व सुविधा तिथे उपलब्ध आहेत, त्या आगीने असं भयंकर रौद्र रूप धारण केलं की संपूर्ण लॉस एंजेलिस शहर जळून खाक झालं. लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते. हे जे लॉस एंजेलिसमध्ये 7 जानेवारी 2025 रोजी लागलेली आग महिनाभर चालू होती. खूप प्रयत्न केले पण आग आटोक्यात आली नाही. त्या लॉस एंजेलिसमधले 14,000 हेक्टर जमीन, 14,000 एकर जमीन जळून खाक झाली नुसत्याच्या छोट्याशा आगीने. त्याच्यामध्ये 7,500 घरं भस्मसात झाले. 77 उंच टोलेजंग इमारती त्या जळून खाक झाल्या. 123 ऑफिसेस आणि त्या ठिकाणी कॉर्पोरेट ऑफिसेस हे जमीनदोस्त झाले, जळून गेली. 17 लोकांचा बळी या आगीने घेतला. $250 अब्ज एवढं नुकसान त्याने केलं. छोटीशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते. हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल तर मग लक्षात ठेवा, ही छोटीशी जीभ तुमचं संपूर्ण शरीर नाश करून घेऊन जातं. त्याला नाशाकडे नेऊ शकते. ह्या जिभेला तुमचं शरीर नरकात नेण्याची ताकद तिच्यामध्ये आहे, हे तुम्ही ओळखून घ्या. आणि म्हणून आपण धर्माचरण करणारे आहोत असं तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्या जिभेला आळा घालत नसेल, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात का तुमचं धर्माचरण व्यर्थ आहे. आणि म्हणून संत पौल म्हणतो तुमचे बोलणे सर्व कृपायुक्त, मिठाने रुचकर केलेले असं असावं, म्हणजे कोणाशी कसं बोलावं हे तुम्ही समजून घ्या. आणि तो फार त्या ठिकाणी इशारा देत आहे, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, तर गरजेप्रमाणे उन्नते पुरतेच चांगले तेच भाषण निघो, ह्याच्याने तुम्ही ऐकणाऱ्यांना कृपादान देता. तुम्हाला ठाऊक आहे का, तुमचं बोलण्यामुळे एखाद्याला कृपादान मिळू शकतं. आणि मग तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की तुमची जीभ हे कृपादान देऊ शकते, किंवा तुमची जीभ काय करू शकते. याकोब आम्हाला सांगतो ही जीभ म्हणजे अनितीचं भुवन आहे. सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव ही जीभ आहे. मनुष्यापैकी कोणी त्याला वश करू शकला नाही, कारण ती शांतीरहित असून दुष्ट आहे आणि प्राणघातक विषाने भरलेले आहे. तुमच्या जिभेतून मुखातून निघणारे शब्द एखाद्याला प्राणघातक विषाप्रमाणे, जसं सर्पदंश झालाय की त्या ठिकाणी बाधा होते, मृत्यू येतो, तसे तुमचे शब्द अंतकरणाला भिडणारे, एखाद्याला जखमी करून प्राणघातक विषाप्रमाणे आहेत. आणि म्हणून आजपासून तुमचं बोलणं कसं असणार आहे, ऐकणाऱ्यांना कृपादान देणारं का इतरांसाठी प्राणघातक विषाप्रमाणे, तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. जिभेवर आळा घाला. आणि स्वतःची फसवणूक करण्याचा शेवटचा 8वा प्रकार, योहान त्याचं पत्र लिहितो. योहानाचं पहिलं पत्र, 1 अध्याय 8 वचन, तो म्हणतो आपल्या ठाई पाप नाही असं जर आम्ही मानत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही. आम्ही जर म्हणतो आम्ही 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 निर्दोष आहे, आम्ही काय केलंय,
बोट इतरांकडे जातं. तो असा आहे, ती तशी आहे, त्याने असं केलं, तो असा बोलतो, तो असा वागतो. आमचं नेहमीच बोट दुसऱ्यांकडे असतं. आम्ही कोणीच नाही. आम्ही जर म्हणतो आमच्या ठाई पाप नाही, तो स्वतःला फसवतो आणि त्याच्या ठाई सत्य नाही असं म्हणतो. आम्ही अशा प्रकारची वागणूक आमची आहे का? प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र मानवी देह धारण करून या जगामध्ये आला. तो या जगात कशासाठी आला? जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा, संपूर्ण जगाच्या पापाच्या क्षालनासाठी तो आला. पापाचं वेतन मरण ह्यातून आम्हाला सोडवण्यासाठी आला. आणि म्हणून ज्यावेळेस येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, 3.5 वर्ष त्याने कार्य केलं, त्यावेळेस सगळ्यात जास्त वाद, संघर्ष, शब्द चकमक कोणाशी व्हायला पाहिजे होती? पापी लोकांशी. त्यांनी या पापी लोकांना, म्हणजे जे जकातदार आहेत, शमरोनी आहेत, व्यभिचारी लोक आहेत, त्यांची कान उघडणी करायला पाहिजे होती. तुम्ही पाप का करता? तुम्ही पापापासून दूर व्हा, अशी शाब्दिक चकमक येशूची पापी जनांबरोबर व्हायला पाहिजे होती. पण तसं झालेलं आपण कधीच कुठं पाहत नाही. 4 शुभवर्तमानामध्ये येशूने जकातदार, शमरोनी, पापी लोक यांची कान उघडणी केली. त्यांचे त्या ठिकाणी बोलला, तो त्यांच्यावर रागवला, असं कुठंच दिसत नाही. मग सर्वात जास्त येशूचं घर्षण, शाब्दिक चकमक, वाद कोणाशी झाला? सर्वात धार्मिक समजणारे शास्त्री, परुषी, सदुकी, यहुद्यांचे वडील, धर्मपंडित, जे स्वतःला खूप धार्मिक समजतात, आम्ही परमेश्वराच्या जवळचे, आम्ही परमेश्वराच्या प्रतिनिधीशी, यांच्याशी येशूचा नेहमीच वाद झाला, संघर्ष झाला. का? आमच्या ठाई पाप नाही. बाकी सगळे लोक, हे शमरोनी, हे जे पापी लोक आहेत, व्यभिचारी लोक आहेत, जकातदार आहेत, हे पापी लोक, त्यांच्याशी ते तुच्छतेने वागायचे. आम्ही कोणीतरी विशेष आहोत. आणि म्हणून येशूने प्रत्येक वेळेस त्यांची कान उघडणी केली. अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, अहो ढोंग्यांनो, सापाच्या पिल्लांनो, आंधळ्या वाटड्यांनो, म्हणून सर्वांसमोर त्याचा धिक्कार केला. कारण का? आम्ही पापी नाही, आम्ही चांगले आहोत, बाकीचे लोक पापी आहेत. ही त्यांची प्रवृत्ती, त्यांची मनोवृत्ती होती. आणि तीच आमच्या कितीतरी लोकांची आहे. आम्ही सगळं चांगले आहोत, बाकीचेच वाईट. आपल्या ठाई पाप नाही असं तुम्ही म्हणता, तुम्ही स्वतःला फसवता, आणि तुमच्या ठाई सत्य नाही. हे मी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो आम्ही पाप केले नाही असं जर आपण म्हटलं तर आपण देवाला लबाड ठरवतो आणि देवाचं वचन आमच्यामध्ये नाही. पण आम्ही जर आमची पापे पदरी घेतली तर देव विश्वसनीय व न्यायी आहे. तो आमच्या पापाची क्षमा करील आणि सर्व अनितीपासून आम्हाला शुद्ध करील. आणि म्हणून आज स्वतःला फसवण्याचे 4 प्रकार आपण पाहिले. ते कोणते? गलती 6:7 मध्ये म्हटलं आहे, फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. मनुष्य जे काय पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचं पीक, जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. आम्ही कोणती पेरणी करणार आहोत? पुढे याकोब 1:22 मध्ये तो म्हणतो वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, नाही तर तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. याकोब 1:26 मध्ये तो म्हणतो आपण धर्माचरण करणारे आहोत असं आपल्याला वाटत असेल आणि आपण आपल्या जिभेला आळा घालत नसेल तर त्याचं धर्माचरण व्यर्थ आहे, कारण तो स्वतःची फसवणूक करून घेतो. आणि 1 योहान 1:8 मध्ये म्हटलं आपल्या ठाई पाप नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात आणि तुमच्या ठाई देवाचं सत्य नाही. आपण कशा प्रकारे वागणार आहोत? आत्ममंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. प्रार्थना करूयात. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण आज तुझं खरं वचन आरशाप्रमाणे तू आम्हाला दाखवलेलं आहेस. पण आम्ही केवळ ऐकणारे नसून त्याप्रमाणे आचरण करणारे असावं यासाठी आम्ही प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालून संतुष्ट जीवन जगण्यासाठी आम्ही प्रत्येकाला तू सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.